तो हिरेन आणि त्याला साथ देतोय तो रोहित. पंचाचा इशारा होता, खेळाला सुरुवात होत आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अतिशय महत्वाचा सामना, दोन तुल्यबल संघामध्ये सामना होतोय. ओमप्रमध्ये गोडदेव विरुद्ध भाईंदर बॉईज भाईंदर संघ. शॉन पहिला चेंडू पटकावण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून घ्या, भेटतो, एक धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न करे, चेंडू सीमा दिशेने जातो. नक्की 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं खोललं गेलं ते हिरेन मार्फत. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. आणि नक्कीच डीजे वाजक केतन सालुंके यांचं पुन्हा एकदा अभिनंदन, कारण अतिशय चांगलं वाद्यवृंद. कालपेक्षा आज मात्र फरक केला. यावेळी पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची एज घेतले की काय पाहायचं, थोडंसं प्लंब होतं त्या ठिकाणी, त्याचा फायदा मात्र घेतला गेला नाही, कारण हिरेन यांनी पहिली धाव काहीशी स्लो धावली होती. नक्कीच बॅटची एज घेऊन गेला होता. एक धाव मिळते, एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते, ती 5 वर पोहोचते. 2 चेंडूची समाप्ती झालेली आहे आणि अतिशय चांगली जोकादशी सुरुवात केली गेली ती उंबरामध्ये गोडदेव या संघाकडनं. गोडदेव संघ 2 चेंडूमध्ये एका चौकाने 5 धावसंख्येवर केलतोय. यावेळी आता मात्र प्रथमच रोहित स्ट्राईक घेतोय. बघूया कशी काय सुरुवात करतोय. टाइमपास होणार नाहीची खबरदारी घ्यायची आहे, कारण पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. आणखीन 2 सामने अजूनही खेळवायचे. आज एकूण 6 सामने खेळवले जातील आणि जर सलग 5 दिवस चालणारे धर्मराज चषक 2018 कालचा पहिला दिवस, तर आज हा दुसरा दिवस. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी मोठा फटका, नक्कीच क्लीन. बघूया, होय क्लीन हिट आणि 6 धावांसाठी पहिला धर्मराज षटकार या सामन्यामधील. हॅलो 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 हॅलो, येते का? हॅलो 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 हॅलो. आणि रोहित आल्याबरोबर आणखी एक षटकार मारल्यानंतर एकेरी धाव घेतोय. या अगोदर हिरेनने एक चौकार मारला, त्यानंतर एक एकेरी धाव. अतिशय चांगलं गुड क्रिकेट खेळताय. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक केला जात आहे. गोलंदाज शॉन मार्फत चेंडू मात्र निर्धाव जातोय. 5 चेंडूमध्ये मात्र तब्बल 12 धावा आलेल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे एक चौकार आणि एक षटकार लागला गेलेला आहे. हिरेनने चौकार मारला होता, तर ऑन साईडला मिड विकेटला जागा खाली होती. पॉवर प्लेचं षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला त्या दोन्ही फलंदाजाने. शॉन आपल्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळी आउट ऑफ द स्टॉल कसा ढकलल्या चेंडू जातो मिड ऑन रिजन मध्ये. पहिल्या प्रयत्नामध्ये काहीसा प्लम झाला होता, मात्र या ठिकाणी स्वतःला सावरताना शतक एक धाव मिळते. याचबरोबर पहिलं षटक संपताय. संघाची धावसंख्या 20 बाद 13 धावा.
निवडे गावाला निवडे गावामध्ये बाग काही लावलीला गुलाबाचा निवडे गावामध्ये बाग काही लावलीला गुलाबाचा धन्यवाद डीजे मुनाफ बोरा गोलंदाज मार्गावर गिरीश बोरा खरं नाव आहे मात्र येते कृपया टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्या प्रत्येक चेंडूवर तुम्ही शतरक्षण लावताय मात्र टाइमपास जास्त होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायची आहे अजूनही सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या एक चांगलं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं पाहिजे भव्य दिवशी स्पर्धा कालपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे कालच्या दिवशी दोन संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेले आहेत एक तर वसईचा किल्लाबद्दलचा संघ तर दुसरा संघ आहे तो वन साइड वर्तकनगर ठाणे तर आजच्या दिवसातून कुठले दोन संघ बाहेर निघतात ते नक्कीच नंतर समजेल पुन्हा पहिला चेंडू फायनल रिझल्ट मध्ये कायसा मिसफीट केला जातो एक धाव घेतली जाते दुसऱ्यासाठी प्रयत्न हिरेन मात्र कायसा थोडंसं धावण्यामध्ये कायसा कमी पडताना दिसतोय बघूया तिसऱ्यासाठी प्रयत्न रोहितचा आणि या ठिकाणी यशस्वी ठरतो अतिशय चांगलं रनिंग द बिटवीन विकेट या पाहायला मिळतं या 3 धावा आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढून होते ती 16 वर पोहोचते 16 विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे या ठिकाणी आणि त्याचा पुरेपूर फायदा पुन्हा एकदा राईट विकेटचा मारा समोर आहे तो नक्कीच रोहित मध्ये फटकेबाजी आहे बघूया यावेळी अगोदरच्या षटकामध्ये एक षटकार विरकावला होता आणि यावेळी काय करतोय यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू एज घेऊन जातोय क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे एक धाव थर्ड मॅन रिझल्ट मध्ये एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते ती नक्कीच 17 वर पोहोचते अतिशय चांगली फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज चांगली भागीदारी होताना दिसते ते ओम गोडदेव संघासाठी नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अतिशय चांगली फलंदाजी पुन्हा पुढचा चेंडू यावेळी हिरेन खेळतोय समोर आहे यावेळी एक्स्ट्रावर चेंडू होता नक्कीच भिरकावून दिला या ठिकाणी थोडासा टप्पा चुकला जातोय मिडल अँड लेग स्टोअर चेंडू आणि सरळ भिरकावून दिला तो स्केअरलेगच्या वरून बघा 50 पेक्षा जास्त ताशी वारे या ठिकाणी वाहताना दिसतात दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये फक्त 47 वर गेले होते ताशी वेग होता किलोमीटरने मात्र यावेळी वेग वाढलेला आहे हवेचा आणि त्याचाच पुरेपूर फायदा उद्याचे फलंदाज घेताना या ठिकाणी पुन्हा एकदा मुनाफ गोलंदाजी मार्कवर आउट ऑफ द ऑफ स्टंप मारण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे बघूया होय आणि गडी बाद होतोय पहिला गडी बाद होतोय भागीदारी फोडली जाते हिरेन मात्र बाद होतोय धाव संख्या 23 असताना पहिला गडी बाद ओम्ब्र मध्ये गोडदेव संघ नवीन फलंदाज पंकज पाटील आणखीन एक डावराताचा फलंदाज या ठिकाणी मैदानात उतरताना दिसतोय अतिशय चांगला फलंदाज फार मोठा अनुभव आहे त्याच्याकडे
उंचीने जरी कमी असला मात्र एकेरी दुहेरी बरोबर मध्येच एक मोठा फटका खेळण्याची कुवत असलेला हा फलंदाज यावेळी गोलंदाजा मार्कवर आहे. तो नक्कीच यश मिळते मुनाफला. आकाशभर एक गोष्ट या ठिकाणी प्रामाणिकपणे बघायला मिळाली ती म्हणजे हिरेनमध्ये त्यांनी जी प्रामाणिकता दाखवली आणि खेळाडू वृत्ती कुठलं आपण क्रिकेट खेळताना क्रिकेट म्हणलं तर क्रिकेट काय आहे, क्रिकेट एक शस्त्र आहे, जीवनभराचा अभ्यास आणि तो करताना आपण थकून जाऊ किंवा त्यानंतर जर आपण त्याचा क्रिकेटचा त्याही पलीकडे जर विचार केला तर ह्या क्रिकेट खेळत असताना आपण एका मैत्रीभाव जपत असतो, त्यातून एकता वाढत असते. या सगळ्या गोष्टी घडत असताना खेळाडू वृत्ती दाखवणं देखील तितकंच फार महत्वाचं असतं आणि तेच काम चांगल्या पद्धतीने हिरेने दाखवून दिलं. नक्कीच नक्कीच त्या ठिकाणी जेव्हा जोरदार अपील झाली पंचांचा विचार म्हणजे वाट न बघता त्यांनी सरळ आपण जागा सोडली होती, क्रीज सोडलं होतं कारण तो खरोखरच बाद होता आणि तो त्यांनी नक्कीच खेळाडू दाखवल्या. धन्यवाद. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. यावेळी पंकज आलाय डावऱ्याचा फलंदाज कशी काय सुरुवात करते बघूया. दोन्ही फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी केली होती. यावेळी पंचांचा इशारा, व्हाईटचा इशारा होता, आउट ऑफ लेग स्टंप होता चेंडू आणि आणखीन एक धाव वाढते. संघाची धावसंख्या मात्र वाढते जरी गडी बाद झाला मात्र जी सरासरी होती जे मेंटेन करायची होती नक्कीच जी पहिल्या डावामध्ये जी सरासरी ठेवायला पाहिजे धावांची ती ठेवताना दिसत ती नक्कीच 24 धावा झालेल्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, अजूनही 2 चेंडू हाताळावे लागतील. याले आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू हलकासा कट केला. थर्ड मॅन डिझाइन मध्ये चेंडू सीमा दिशेने जातोय. एक धाव घेतले सहजरित्या 2 धाव पूर्ण केले. तिसऱ्यासाठी प्रयत्न मात्र 4 धावांसाठी. सुरुवातीला वाटलं होतं कदाचित हा चेंडू वाईड होईल की काय मात्र शेवटच्या क्षणी फक्त बॅट लावली, अपरकट थोडासा टच केला आणि या ठिकाणी नक्कीच 4 धावांसाठी आणि आणखीन एक चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र 28 वर पोहोचते. अतिशय चांगली फलंदाजी होताना दिसते बघा. सुरुवातीला हिरेन मात्र चांगली फलंदाजी केली. 7 चेंडूमध्ये संघासाठी 15 धावा केल्या. त्यानंतर रोहित त्याच्या जोडीला होता, त्याने 3 चेंडूमध्ये 8 धावा केल्या. तर आता पंकज आला पहिल्याच चेंडूवर चौकारने सुरुवात केली. बघा सुरुवात कशी आहे. हिरेनने सुरुवात केली, चौकारने खातं खोललं. रोहितने सुरुवात केली, षटकारने खातं खोललं. तर आता पंकजने सुरुवात केली, चौकाराने खातं खोललं. म्हणजे तिन्ही फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. अतिशय चांगली सुरुवात ही संघासाठी करताना दिसत आहेत. नक्कीच या ठिकाणी मुनाफला विचार करायला भाग पडलाय. बऱ्याचशा धावा दिलेल्या आहेत. 15 धावा मोजते 5 चेंडू मध्ये. तो मुनाफ कायसा महागडा ठरतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी लक्षावरचा चेंडू सरळ भिरकावून द्या स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये कोणी शतक नक्की त्याचा पायथा आणि 4 धावा बॅक टू बॅक चौकार. लगभगच्या 2 चेंडूवर 2 चौकार येतात. धाव संख्या फार वेगाने वाटते. धाव संख्या होती ती 32 वर पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. देव माझा राजा शिवछत्रपती. एवढी मोठी मजबूत सुरुवात प्रथमच पाहायला मिळते. 2 षटकात तब्बल 32 धावा 16च्या सरासरीने पॉवर प्लेचा कसा फायदा घ्यायचा ते नक्कीच ओममध्ये गोडदेवच्या फलंदाजांनी दाखवून दिलं आहे. नक्कीच या ठिकाणी जोनस यांनी नाणेफेक जिंकल्याचं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यांचा निर्णय आतापर्यंत अजूनपर्यंत तरी नक्कीच फोल ठरलेला आहे, अपेक्षित झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर गोलंदाजी झालेली नाही ही दोन्ही गोलंदाजाची. नक्कीच महागडा षटक ठरलं ते नक्कीच गोलंदाज मुनाफ याचा. सिद्धार्थ येतोय नंबर 3चा गोलंदाज. तर त्याआधी मी थोडंसं थांबवतो. आणखीन एक देणगी या स्पर्धेसाठी आलंय. सतीश पांडे आणि JP यादव उद्योजक नाला सोपारे यांच्याकडनं रोख रक्कम रुपये 11,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी येते. त्यांचे आम्ही या ठिकाणी साई स्पोर्ट्स वाकीपाडा यांच्या वतीनं त्याचबरोबर धर्मराज चषक 2018 यांच्या वतीनं निश्चितच मनापासून आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. आणि कारण की बघा या स्पर्धेला एकूणच जे सहकार्य लाभतंय त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण की एक चांगली स्पर्धा, भव्य दिव्य अशी स्पर्धा तुम्ही बघता. या वसई तालुक्यातील एक मानाची स्पर्धा तुम्ही बघता आणि खास करून ही जी स्पर्धा ती स्वर्गीय धर्माजी नारायण पाटील साहेब धर्मराज चषक 2018 असं नामकरण करण्यात आलेली स्पर्धा तुम्ही बघताय. धन्यवाद. आणि नवीन गोलंदाज येतो सिद्धार्थ शर्मा. बघूया कशी काय सुरुवात करतोय. 2 गोलंदाजांनी काहीशी व्यवस्थित गोलंदाजी केली नव्हती. त्याचंच कारण म्हणजे 32 धावा झाल्या होत्या. पुढचा गोलंदाज पहिला चेंडू अतिशय चांगली सुरुवात झाली त्याच्याकडनं. बॅटची एज घेऊन चेंडू येतो शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये. एकच धाव शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू येतो. 1 धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते ती 33 वर पोहोचते. 1 बाद 33 धावा. पहिला गडी बाजारात हिरेन मात्र संघासाठी फक्त 7 चेंडूमध्ये 15 धावा काढून त्याची जी
बाजू होती ती त्याने नक्कीच चांगली निभावली गेली होती. अतिशय चांगली खेळ केली गेली होती. एक चौकार आणि एका षटकारनिशी 15 धाव करून बाद झाला. त्यानंतर आला पंकज. हॅलो हॅलो, पुन्हा एकदा पंकज लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले. तर मागच्या षटकामध्ये ह्या षटकामध्ये कशी काय सुरुवात करतोय. हॅलो 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 हॅलो, आणि 2 धावा कार्पेट ड्राईव्हने 2 धावा घेतल्या जातात. त्याचं कारण म्हणजे जे क्षेत्ररक्षक आहे ते डीप आहेत, सीमारेषेवर आहेत आणि त्याचाच फायदा घेतला, हलक्या हाताने खेळले आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. ती नक्कीच 35 वर पोहोचते. पुढचा चेंडू घेऊन अतिशय चांगली सुरुवात यावेळी मात्र गोलंदाजाने केली, कारण 2 चेंडूमध्ये कुठलाच मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाही. ज्या 2 एकेरी आणि दुहेरी धावसंख्या काढल्या ती धावून काढलेली धावा आहेत. यावेळी मात्र नक्की विचार करायला भाग पडलाय की क्षेत्ररक्षक एखादं जवळ घ्यायचं की काय, थोडंसं आक्रमक क्षेत्ररक्षण करायचं, लावायचं काय, असा प्रयत्न असेल तो जोनसचा. सिद्धार्थ आपल्या गोलंदाज मार्को सिद्धार्थ शर्मा 2 चेंडूमध्ये 3 धावा मोजतोय. आपण बघतो धर्मराज चषक 2018 आणि या पहिल्या फेरीतील आजच्या दिवसात हा शेवटचा सामना असेल आणि या सामन्यामध्ये नक्कीच ओम रवींद्र गोडदेव विरुद्ध भाईंदर बॉईज हे 2 तुल्यबल संघ एकमेकांसमोर लढताना दिसत आहेत. पुण्याचा सिद्धार्थ पुढचा चेंडू यावेळी पंकजसाठी 3 चेंडूमध्ये 10 धाव करून खेळतोय. ह्या वेळी काहीसा उलटा शॉट लागलेला दिसतोय, मात्र नक्कीच 1 धाव मिळतंय. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते, ती 36 वर पोहोचते. धावा या कशा येऊ द्या, उलट्या येऊ द्या, सरळ येऊ द्यात, मात्र धावा यायला पाहिजेत आणि हाच प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतात ते दोन्ही फलंदाज. खास करून पंकज मारायचा होता ऑन साईडला चेंडू, बॅटच्या पाठीमागे किंवा एज लागून चेंडू जातोय, तो पॉइंटच्या दिशेने 1 धाव देऊन जातोय. यावेळी रोहित साठी बघूया काय प्रयत्न असेल. रोहितने सुद्धा चांगली जोकास सुरुवात केली होती, षटकाराने त्याने खातं खोललं होतं. त्यानंतर एकेरी 3 सिंगल धावा घेतल्या होत्या. एकूण 4 चेंडूमध्ये 9 धावसंख्येने खेळतोय. नक्कीच तो पुढे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल, मात्र यावेळी ऑफसाईडला त्याला मोठा फटका खेळावा लागेल, कारण हवेची साथ आहे ती नक्कीच या बाजूने नक्कीच ती डावऱ्याच्या फलंदाजासाठी. मात्र सिद्धार्थ पुढचा चेंडू यावेळी बॅटची एज घेऊन थर्ड डिझाइन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, थोडासा प्लम करतो, चेंडू सीमा दिशेने येताना दिसतो. तो हिरेन आणि त्याला साथ देतोय तो रोहित. पंचाचा इशारा होता, खेळाला सुरुवात होत आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अतिशय महत्वाचा सामना, 2 तुल्यबल संघामध्ये सामना होतोय. ओम ब्रह्मदेव गोडदेव विरुद्ध भाईंदर बॉईज भाईंदर संघ. शॉन पहिला चेंडू पटकावण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून घ्या, भेटतो, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न करे, चेंडू सीमा दिशेने जातो, नक्की 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं खोललं गेलं ते हिरेन मार्फत. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. आणि नक्कीच डीजे वाजक केतन सालुंके यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. तो हिरेन आणि त्याला साथ देतोय तो रोहित. पंचाचा इशारा होता, खेळाला सुरुवात होत आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अतिशय महत्वाचा सामना, 2 तुल्यबल संघामध्ये सामना होतोय. ओम ब्रह्मदेव गोडदेव विरुद्ध भाईंदर बॉईज भाईंदर संघ. शॉन पहिला चेंडू पटकावण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून घ्या, भेटतो, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न करे, चेंडू सीमा दिशेने जातो, नक्की 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं खोललं गेलं ते हिरेन मार्फत.
हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. आणि नक्कीच डीजे वाजक केतन सालुंके यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. कारण अतिशय चांगलं वाद्यवृंद कालपेक्षा आज मात्र फरक केला. यावेळी पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची एज घेतले की काय पाहायचं, थोडंसं प्लंब होतं त्या ठिकाणी, त्याचा फायदा मात्र घेतला गेला नाही. कारण हिरेन यांनी पहिली धाव काहीशी स्लो धावली होती. नक्कीच बॅटची एज घेऊन गेला होता. एक धाव मिळते, एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते, ती 5 वर पोहोचते. 2 चेंडूची समाप्ती झालेली आहे आणि अतिशय चांगली जोकादशी सुरुवात केली गेली ती उंब्रमध्ये गोडदेव या संघाकडनं. गोडदेव संघ 2 चेंडूमध्ये एका चौकानीशी 5 धावसंख्या केलतोय. यावेळी आता मात्र प्रथमच रोहित स्ट्राईक घेतोय. बघूया कशी काय सुरुवात करतोय. टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. कारण पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. आणखीन 2 सामने अजूनही खेळवायचे. आज एकूण 6 सामने खेळवले जातील आणि जर सलग 5 दिवस चालणारे धर्मराज चषक 2018 कालचा पहिला दिवस, तर आज हा दुसरा दिवस. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी मोठा फटका, नक्कीच क्लीन. बघूया, हो क्लीन हिट आणि 6 धावांसाठी पहिला धर्मराज षटकार या सामन्यामधील. तो हिरेन आणि त्याला साथ देतोय तो रोहित. पंचाचा इशारा होता, खेळाला सुरुवात होत आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अतिशय महत्वाचा सामना, 2 तुल्यबल संघामध्ये सामना होतोय. ओमब्रमध्ये गोडदेव विरुद्ध भाईंदर बॉईज भाईंदर संघ. शॉन पहिला चेंडू पटकावण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून घ्या, भेटतो, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न कर, चेंडू सीमा दिशेने जातो, नक्की 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं खोललं गेलं ते हिरेन मार्फत. हॅलो हॅलो धन्यवाद डीजे. आणि नक्कीच डीजे वाजक केतन सालुंके यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. कारण अतिशय चांगलं वाद्यवृंद कालपेक्षा आज मात्र फरक केला. यावेळी पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची एज घेतले की काय पाहायचं, थोडंसं प्लंब होतं त्या ठिकाणी, त्याचा फायदा मात्र घेतला गेला नाही. कारण हिरेन यांनी पहिली धाव काहीशी स्लो धावली होती. नक्कीच बॅटची एज घेऊन गेला होता. 1 धाव मिळते, एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते, ती 5 वर पोहोचते. 2 चेंडूची समाप्ती झालेली आहे आणि अतिशय चांगली जोकादशी सुरुवात केली गेली ती उंब्रमध्ये गोडदेव या संघाकडनं. गोडदेव संघ 2 चेंडूमध्ये एका चौकानीशी 5 धावसंख्या केलतोय. यावेळी आता मात्र प्रथमच रोहित स्ट्राईक घेतोय. बघूया कशी काय सुरुवात करतोय. टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. कारण पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. आणखीन 2 सामने अजूनही खेळवायचे. आज एकूण 6 सामने खेळवले जातील आणि जर सलग 5 दिवस चालणारे धर्मराज चषक 2018 कालचा पहिला दिवस, तर आज हा दुसरा दिवस. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी मोठा फटका, नक्कीच क्लीन. बघूया, हो क्लीन हिट
आणि 6 धावांसाठी पहिला नंबरचा षटकार या सामन्यामधील. हॅलो 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 येते गावात. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. साहिल लवकर बाद झाला, जय बाद झाला. तर आता अभिषेक पाटील फलंदाजीसाठी येताना दिसतोय. सर्व काही व्यवस्थित होत असताना थोडीशी हारागिरी पत्करले. बघा हवेच्या दिशेने नाही मोठा फटका तर दुहेरी केली धावसंख्या, मात्र जी बॉल नव्हता, जी धाव नव्हती ती घेण्याचा प्रयत्न केला. बघा जी जोडी जमली असेल तरी बाद करणं काही कठीण जसं समजत होतं त्याला. मात्र यावेळी जर आपण चूक केली तरच ती गडी बाद होऊ शकतात. ती चूक झाली ती नक्कीच पंकज करणार. तेव्हा ती कॉलिंग नव्हता, त्यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न लक्ष नव्हता की रोहितच्या त्या चेंडूवर. त्या ठिकाणी गडी बाद झाला आणि लागोपाठ दुसरे 2 गडी त्या ठिकाणी बाद दिला. ओ ऑर्डर डिले रे सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाज बघा काय व्हेरिएशन आहे. एक बॉल यॉर्कर, दुसरा बॉल ऑफ स्टंप बाहेर, कधी काही लांब ठेवतोय, स्लो पिच करतोय, वेग वाढवतोय, सर्व काही होताना दिसतंय आणि थांबवलं जात आहे ते नक्कीच फलंदाजाला. ज्या फलंदाजाने 3 षटकामध्ये 49 धावा कुठल्या गेल्या होत्या त्याच फलंदाजांना 4 चेंडूमध्ये रोखलं गेलं आहे. ते नक्कीच सज्जन. यावेळी पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड. काही गरज नव्हती, जेव्हा तुम्हाला मारायला मिळत तेव्हा सरळ बॅटने खेळायला हवा. जी चूक काल दत्ताली स्पोर्टने केली तीच चूक यावेळी नक्कीच ओम मध्ये गोडदेव संघ करताना दिसला. आणखीन एक गडी बाद, धाव संख्या 51 असते. चलते 3 षटकात 49 धावा आणि या 4थ्या षटकात फक्त 2 धावा. बरोबर एक चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाचं कौतुक नक्कीच करायचं. गोलंदाज सज्जनचं अफलातून गोलंदाजी बघायला मिळाली. प्रेक्षक रसिकांना देखील चांगलं मनोरंजन केलं गेलं आणि एक संघाला गरज होती, कारण की कुठेतरी जर आपण बघितलं 3 षटकामध्ये 49 धावा झाल्या होत्या, त्यानंतर फक्त 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी लावून फक्त 2 धावा दिल्यात. म्हणजे जेच आव्हान आपल्याला वाटत होतं की 60-65 सहजरित्या गाठू शकेल, तेच आव्हान या ठिकाणी हळूहळू कमी होताना दिसतंय आणि कमबॅक करणं तितकंच महत्वाचं झालं होतं ते म्हणजे भाईंदर बॉईज संघासाठी आणि ते काम चांगल्या पद्धतीने केलंय गोलंदाज सज्जनाने. नक्कीच या ठिकाणी चांगलं कमबॅक केलं गेलं ते सज्जन मार्फत. सज्जनाप्रमाणे नक्कीच कामगिरी केली, नावाप्रमाणे कामगिरी केली गेली आहे. गिरीश त्याचं गोलंदाजी मार्फत नाव आहे, त्याचं निकनेम आहे गिरीश. मात्र या ठिकाणी मुनाफ नावाने खेळताना दिसतं. वैयक्तिक दुसरं संघासाठी शेवटचं 5वं षटक बघूया. या 5व्या षटकामध्ये कशी काय फलंदाजी केली जाते, खास करणं पंकज कडनं एक बाजू लावून धरलेला आहे, तो समोर पाहत राहिला, त्याच्याकडनं जी एक चूक झाली. मुनाफ दुसरं षटक मुनाफ दिलं याच्याच पुढे तेच नाव आहे. पंकज स्ट्राईकवर फिरकावून दिला चेंडू हवेमध्ये, 2 शतरक्ष स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि सोपा चल. यावेळी कुठली चूक होत नाही, आणखीन एक गडी बाद होतोय. बघा पत्त्याप्रमाणे काहीसा डाव कोसळला जातोय या ठिकाणी.
प्रणित पाटील, आणखीन एक पाटील, मात्र पाटील घरानं घसरत आहे. पंकज सोडला तर साहिल पाटील लवकर बाद झाला, जय पाटील बाद झाला, अभिषेक त्या ठिकाणी साथ देतोय. मत करा, अभिषेक सुद्धा बाद झाला. तर आता नवीन फलंदाज विक्रम, आणि तो हा विक्रम पाटीलच ना. विक्रम पाटील स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईक एंडला नक्कीच प्रणित पाटील, आणखीन एक पाटील. पाटील घरानं मात्र पंकज सोडला तर पाटील घरानं काहीसा अपयशी ठरताना त्याचं कारण म्हणजे नक्कीच सज्जन यांची गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये निव्वळ 2 धावा आणि 3 गडी त्याने आपल्या खात्यात, तर 1 गडी रनआउटच्या रूपाने एकूण 4 गडी त्यांनी बाद केले. त्याचमुळे काहीसा थोडासा बॅकफुट लागला. तो नक्कीच गोरदेव संघ जो वाटला होता की जी 66 धावांची जो हायेस्ट स्कोर होता तो पार करतोय की काय, मात्र अजूनपर्यंत नक्कीच रोखलं गेलंय. त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर गोलंदाजी ती 4थ्या षटकात, आणि त्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच मुनाफचा पहिल्याच चेंडूवर गडी बाद करतोय. यावेळी आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू चुकला जातोय विक्रम कडनं, आणि या ठिकाणी डॉट चेंडू जातोय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट जातात. मुनाम जो काहीसा मागडा ठरला होता, दुसरं पॉवर प्लेचं षटक तब्बल 19 धावा दिल्या होत्या, तोच या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतो. त्याचं कारण म्हणजे सज्जनची गोलंदाजी त्यांनी पाहिली. यावेळी पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू डॉट जातोय. लागोपाठचे 3 चेंडू डॉट. ऑड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. 3 चेंडू मध्ये एकही धाव न देता महत्वाचा गडी पंकजला बाद केला. शेवटच्या 9 चेंडू मध्ये फक्त 2 धावा पटकावल्या गेल्या त्या गोरदेव संघाकडनं. ज्यांनी 18 चेंडू मध्ये 49 धावा लुटल्या होत्या, त्याच फलंदाजाकडनं फक्त 9 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. यावेळी पुन्हा आउट ऑफ द स्टंप. यावेळी यष्टक सुद्धा चुकला जातोय. फार वेगाने चेंडू येते 4 धावांसाठी. पंचांचा इशारा काय होता बघूया. 4 धावा, बॅट एज लागून चेंडू आला होता. चेंडू लो खाली राहिला. जोनसला काय समजलं नाही, मात्र नक्कीच या लकीली 4 धावा येत आहेत. 2 शतक चकून ह्या 4 धावा. हॅलो हॅलो, संख्या 55 वर पोहोचते अजूनही. हॅलो 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 हॅलो. पुन्हा आउट ऑफ द ऑफ स्टंप. नक्कीच चेंडू डॉट जातोय. टप्पा तोच ठेवलेला आहे बघा. अप्रतिम गोलंदाजी, चांगला कमबॅक यावेळी मुनाफ कडनं. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील. संघाची धावसंख्या 55. शेवटच्या 11 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप. यावेळी नक्कीच वाईटचा इशारा, मात्र धावबाद होत आहेत ते विक्रम. आणखीन एक गडी बाद होतोय, कारण विक्रम पाटील यांच्याकडनं फार अपेक्षा होती. बरेचसे चेंडू खेळले, मात्र या ठिकाणी नक्कीच डॉट गेले. त्यासाठी काहीसा स्ट्राईक बदलण्याचा प्रयत्न केला गेला. संघाची धावसंख्या मात्र वाढते, ती 56 वर पोहोचते. अजूनही शेवटचा चेंडू हाताळावा लागेल. नवीन फलंदाज चेतन. एकोणपन्नास या धावसंख्येवर फक्त 1 गडी बाद होता. 56 वर 7 गडी बाद झाले ते गोरदेव संघाचे. नक्कीच विचार करायला भाग पाडलाय ते गोरदेव संघाला, त्यांच्या कोचला, की काय कुठे चूक झाली. मात्र अजून 1 डाव बाकी आहे. अजून 1 चेंडू बाकी आहे या डावातील. वाटलं होतं की या स्पर्धेत हायेस्ट स्कोर ठेवतोय की काय गोरदेव संघ, मात्र नक्कीच ते फोल ठरलेलं आहे. बाकी यावेळी आउट ऑफ द ऑफ स्टंप. एज लागते चेंडू दरम्यान रिझन मध्ये स्वतः यष्टी रक्षक येतोय आणि धाव बाद होतोय. 1च धाव मिळतंय. धाव संख्या 57 आणि जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये 58 धावांचं लक्ष्य भाईंदर बॉयज संघासमोर. नक्कीच ओमब्रमध्ये गोरदेव संघ ठेवतोय. बघूया कसं काय ते पार केलं जात आहे की काय. नक्कीच पुढच्या समालोचनासाठी मी कल्पेश भोईरला आमंत्रित करतोय.
तर यावेळेला निश्चित थांबवतोय मी निश्चितच कल्पेश याला. आपण टॉस साठी जाणार आहोत. दोन संघांना आमंत्रित करतो यावेळेला. मड 11 संघाचा कर्णधार, तदनंतर मीरा रोड संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यावेळेला मीरा रोड संघाचा कर्णधार आकिब, विनंती असेल. येस पंच, चेंडू द्यायचा आहे. आपण बघतोय साई स्पोर्ट्स जुचंद्र वाकीपाडा आयोजित स्वर्गवासी धर्माजी नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ धर्मराज चषक 2018 अतिशय नियोजन पद्धतीने सामने सुरू आहेत. आपण बघतोय आकर्षण बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं आकर्षण बघतोय 1983च्या विश्वकप संघातील खेळाडू होते. 11 खेळाडू, त्याचे सिग्नेचर्स असणारी ही 10 किलो वजनाची आणि आपण 13 किलो वजनाची आणि 10 फुटीच्या उंचीची ही बॅट आपल्याला समोर बघायला मिळते अतिकक्षा समोर. त्यानंतर या स्पर्धेच्या आकर्षणाकडे बघतोय तर मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला बघायला मिळते. तर ही बॅट आपल्याला उपलब्ध करून दिले प्रथमेश पाटील यांच्या मार्फत ही उपलब्ध करून दिली. आणि निश्चितच 1983च्या विश्वकपातील सगळ्याच खेळाडूंचं यावेळेला आपण सिग्नेचर्स आपल्याला बघायला मिळतात. आणि निश्चितच अतिशय चांगलं आकर्षण या स्पर्धेचं साई स्पोर्टच्या माध्यमातून मानसी आविष्कार दत्तात्रय पाटील आपण बघतोय आयोजक, आणि चांगलं आयोजन त्याच्या माध्यमातून बघायला मिळतंय. तर त्यानंतर आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर पॅशन प्रो बघतोय. निश्चितच मागच्या वर्षी आपण साई स्पोर्टच्या माध्यमातून बघितलं होतं तर बायसिकल होती यावेळेला मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून, आणि यावेळेला प्रयत्न होत आहे, मोठा प्रयत्न केला जातोय. आणि निश्चित आपण टू व्हीलर पॅशन प्रो बघतोय आपण, ती आपण उजव्या स्टेजच्या उजव्या बाजूला बघतोय. त्यानंतर महिंद्राच्या आपण 2 गाड्या बघतोय निश्चितच ऍडव्हर्टाइजमेंट साठी आलेल्या आहेत. एंजल ऑटोच्या माध्यमातून निश्चितच KUV 100 आणि KUV TUV 300 अशा 2 4 व्हीलर्स बघतोय. तर कोणालाही चौकशी करायची तर तुम्ही एन्क्वायरी करू शकता, निश्चितच तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल. आणि आपण बघतोय स्टँड ज्या पद्धतीने टॉस साठी यायचं विनंती करेन दोन्ही संघाच्या कर्णधारांना. 2 कर्णधार, मीरा रोड संघाचा कर्णधार, तदनंतर मड 11 संघाचा कर्णधार. टॉस बॉक्स मध्ये या. 2 संघांमध्ये आपण सामना बघतोय यावेळेला. भाईंदर बॉईज भाईंदर वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव हे 2 संघ आमने सामने लढत आहेत. प्रथम फलंदाजी करताना ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने 57 धावा जमवल्यात आणि 58 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी ठेवलंय, ते म्हणजेच भाईंदर बॉईज भाईंदर संघाला. दोन्ही संघ एकाच परिसरातील संघ आहेत, दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि निश्चितच प्रत्येक वेळी अनेक वेळा मी म्हणेन आमने सामने खेळल्यात. या मैदानामध्ये कसा खेळ करतायत हे बघणं सगळ्यात महत्वाचं असेल. निश्चितच 5 षटकं आपण होतो, 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजेच 58 धावा. लास्ट ऑफिशियल कॉल फॉर मड 11 आणि मीरा रोड संघ. येस, मड 11 संघाचा कर्णधार येतोय. निश्चितच कल्पेश याला विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये जा. तर मीरा रोड संघाचा सुद्धा कर्णधार येतोय. याला 2 पंच आपण बघतोय. अतिशय 2 दिवस, मागच्या दिवस कालचा दिवस बघितला गेला तर बुधवार 7 मार्च. निश्चितच आज आपण बघतोय यस पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 सलामीवीर मैदानात उतरत आहेत. आपण बघतोय स्ट्राईकला स्ट्राईक करतोय यावेळेला गणेश, आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज तो म्हणजेच मॅनेजर अतिशय चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे. मी म्हणेन आपल्या फलंदाजी जोरावर अनेक सामने आपल्या संघाला भाईंदर बॉईज संघाला जिंकवले असा खेळाडू मॅनेजर. मात्र या मैदानावर या दिवशी काय करतो हे बघणं महत्वाचं असेल. येस कल्पेश. यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण सामना मीरा रोड आणि मड 11 या दोन्ही संघामध्ये होणार आहे आणि त्या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करतोय. ते निश्चितच किंजल एंटरप्राइजेसचे मालक जितेंद्र पाटील यांना मी आमंत्रित करतोय की टॉस साठी या. तुम्ही बघताय ही जी स्पर्धा साई स्पोर्ट्स जुचंद्र वाकीपाडा आयोजित धर्मराज चषक 2018 हे आयोजन. आणि आता आपण या दुसऱ्या फेरीकडे वळतोय.
तर मान्यवरांच्या शुभ असते तर टॉस साठी आमचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. मान्य श्री जितेंद्र पाटील किंजल एंटरप्राइजेसचे मालक. बॉल की बॅट यस आणि टॉस जिंकलाय मड 11 या संघाने. धन्यवाद मान्यवरांचा. या ठिकाणी आपण टॉस बॉक्ससाठी आलात. तर प्रथम टॉस जिंकला आपण आणि टॉस जिंकल्यानंतर आपला काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहे. मात्र याआधी तुम्ही बघितलं या मैदानावर आधी एक तुमचा चांगल्या पद्धतीने खेळ झालेला आहे. कसं वाटलं एकूणच या मैदानावर खेळताना? आम्हाला आता चांगलं वाटलं इकडे खेळून. आणि यापुढची तुमची रणनीती कशा पद्धतीने असेल किंवा यानंतर तुमच्यामध्ये काही बदलाव असेल का? आहे आमचा एक बदलाव करणार आहोत. मी पण फिल्डिंग मध्ये पण थोडं पण मिस फिल्डिंग होते म्हणजे थोडी. धन्यवाद. शुभेच्छा. तर नंतर आमच्याकडे मेरावड संघाचे या ठिकाणी करण्यात आले आहेत. कैसा लगा आपको इस टूर्नामेंट में आकर? काफ़ी अच्छा लगा और काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज है टूर्नामेंट का. तर तदनंतर जर आपण गेलं इस टूर्नामेंट में आपने जब यहाँ पे एंट्री की तभी आपके कैसा महसूस किया कि ये मैच यानी कि 1 लाख का टूर्नामेंट है, बहुत ही बढ़िया आयोजन, काफी बढ़िया बड़ी ट्रॉफी आप यहाँ पे देख रहे हो, कैसा लग रहा है पूरी तरह से? काफ़ी अच्छा लग रहा है. बस जो अच्छा खेले वही जीते, बस यही कहना चाहूँगा. ऑर्गेनाइज काफ़ी अच्छा है. धन्यवाद. तर दोन्ही संघांचा मी शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा आपण जात आहोत. टॉस जिंकलाय तो म्हणजेच मड 11 या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी प्राचारित करण्यात आलाय ते म्हणजेच मेरावड या संघाला. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू मनीष घाल. धन्यवाद. पुन्हा एकदा रेवास्तीचा प्रयत्न, अतिशय सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषे जवळ. 1 बाउन्स फॉर 4 रन्स. येस डीजे. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख देखणा फटका, बॅक टू बॅक 2 रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून दुसरा चौकार येतोय. निश्चितच मी म्हणेन गोलंदाज आधी 2 चेंडू नियंत्रित टाकले होते आणि त्याच्यानंतर मी म्हणेन मॅनेजर त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवर कमबॅक करतोय आणि ओळखला गेला की हवेचा झोक आपण बघतोय यावेळेला विरुद्ध दिशेने आहे आणि रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून अप्रतिम बॅक टू बॅक 2 चौकार खेचतोय. धावसंख्येत भर, तर धावसंख्या यावेळेला लागली जाते ती म्हणजेच 10 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. मॅनेजर आणि आपण बघतोय गणेश हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. भाईंदरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण व्यूहरचना बघतोय आपण. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय मिड ऑन मिड ऑफ मध्ये. आता मात्र यावेळेला मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. पहिला आदरा बसतोय यावेळेला भाईंदर संघाला, तो म्हणजेच मॅनेजरच्या रूपाने. धावसंख्या 10 असताना एस डीजे. धन्यवाद. पॉवर प्ले जितका चांगला तितका वाईट असेल फलंदाजी करण्यास सांगायला. कारण जर आपलं शॉर्ट सिलेक्शन चुकलं गेलं तर यावेळेला मी म्हणेन निश्चितच आपण गडी जास्त बाद होतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि तेच घडताना दिसतंय. कालच्या संघामध्ये आपण बघितलं आकाश भोईर यांनी जी सांगितलं होतं की दत्ताळी जुचंद्र संघ चांगल्या पद्धतीने खेळत होता, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि या वेळात झेलचीच्या रूपाने त्रिफळाच्या रूपाने गडी बाद झाले गेले. तोच प्रयत्न यावेळेला बघितला की शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, ऑफस्टमच्या बाहेर होता. मॅनेजर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये झेलच्या रूपाने बाद होतोय. पहिला मोठा आदरा बसतोय. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावर 10 लागली जाते. अतिशय चांगलं क्रिकेट. मान्य श्री आविष्कार दत्तात्रय पाटील आपण बघतोय साई स्पोर्टचे आयोजक आहेत. अतिशय चांगलं आयोजन बघायला मिळते. स्टँड आपण बघतोय आणि या स्टँडच्या माध्यमातून निश्चितच अनेक क्रीडा रसिक, अनेक खेळाडू या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपण बघतोय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून, आपण युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन ही स्पर्धा बघू शकतोय. गोलंदाजी ऑन द मार्क. सामनाखाली नवीन फलंदाज जॉनस. निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाकडे आपण लक्ष घातलं तर पहिला चेंडू वाईट टाकला होता, अधिक 1 धाव आली होती. दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर चौकार, 5व्या चेंडूवर चौकार आला होता, 6व्या चेंडूवर गडीबाद झाला होता मॅनेजर आणि
6वा चेंडू आपण बघतोय यावेळेला निश्चितच एकूण 7वा चेंडू निर्धाव टाकतोय. षटक संपतोय, एक धावसंख्या 10, एक गड्याच्या मोबदल्यास. येस डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. निश्चितच मान्यवर कक्षाकडे बघतोय. मान्य श्री दत्तात्रय नारायण पाटील उर्फ दाढी बाबा निश्चितच त्यांचं इथे मान्यवर कक्षामध्ये आपल्याला दिसत आहेत. नंतर आपण बघतोय देवानंद पाटील आहेत, भूपेश पाटील, दीपक पाटील याच्या माध्यमातून आपण बघतोय बिस्लेरी पाणी जे बॉटल्स आहेत ते अवेलेबल करून दिल्यात. आपण बघतोय किंजल एंटरप्राइजेसचे मालक आपण बघतोय जितेंद्र पाटील सुद्धा आहेत. त्यानंतर आपण शिवभक्त किशोर भोईर अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण बघतोय. कालच्या दिवसापासून उद्घाटन सोहळा स्टार्ट झाला, त्यानंतर आतापर्यंत मी म्हणेन हे मान्यवर कक्ष पूर्णपणे तुम्हाला भरलेलं दिसते. आज दुसरा दिवस आहे आणि हे सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, स्पर्धा चालू आहे, लढती चालू आहे. त्याचं कारण असं या भव्य दिव्य ट्रॉफीज, आकर्षक ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या ट्रॉफीजवर कोणता संघ नाव कोरेल निश्चितच, आणि ती स्पर्धा यावेळेला ही भरली जाते या चषकावर नाव कोरण्यासाठी. आणि निश्चितच प्रत्येक संघाचा प्रयत्न असेल की ही ट्रॉफी आपल्याकडे असायला हवी, ही बाईक आपल्याकडे आपल्या एका खेळाडूकडे असायला हवी, आणि त्यासाठी ह्या लढती या स्पर्धा मैदानामध्ये सुरू आहेत. आपण बघतोय भाईंदर बॉईज भाईंदर वर्सेस आपण बघतोय दोन संघांमध्ये सामना रंगतोय. ओम ब्रह्मदेव गोडदेव प्रथम फलंदाजी करताना 57 धावा जमवल्या, 58 धावांचा उद्देश ठेवला. मात्र पहिले षटक फलंदाजी करताना भाईंदर बॉईज भाईंदर संघाची धावसंख्या 10 धावा. चांगली धावसंख्या उभारताना दिसतोय. मी म्हणेन चांगली सुरुवात केली, मात्र मॅनेजर बाद होतोय. ऑन द मार्क गोलंदाज चेतन येतोय. चेंडू पडतोय, लेग स्पिन होतोय. निश्चितच बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, दुसरा हादरा बसतोय त्रिफळ जजच्या रूपाने भाईंदर बॉईज भाईंदर संघाला. यस डीजे. धन्यवाद. असं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट, मात्र फक्त प्रॅक्टिस महत्वाची नाही तर परफेक्ट प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे, अचूक सराव करणं महत्वाचं आहे. यावेळेला बघितलं गेलं गोलंदाजाने लेग ब्रेक टाकला होता, मात्र तो ओळखता आला नाही. बॅकफुटला गेला, पंच करण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्या वेगाने चेंडू टाकला गेला, ज्या टप्प्यावर चेंडू टाकला गेला, अतिशय सुरेख गोलंदाजी मिळाली. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यास यशस्वी होतोय. दुसरा हादरा बसतोय, धावसंख्या स्थिरावले 10 या धावसंख्येवर. मी म्हणेन यावेळेला भाईंदर बॉईज भाईंदर या संघाची फॅन्स बघतोय. स्वर्गवासी संतोष पंडित फॅन आपल्याला बघायचं समोर. त्याच्यानंतर आपण बघतोय स्वर्गवासी किशन माटे फॅन, आणि त्याच्या दोघांच्या मधोमध आपण बघतोय एक साई बाबांचा यावेळेला बॅनर, आणि ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे स्वर्गवासी धर्माजी नारायण पाटील साहेबांचं बॅनर. आणि त्याच्यामध्ये हा एक नवीन प्रयोग पहिल्यांदा घडतोय मी म्हणेन, तो म्हणजेच या साईड स्पोर्टच्या माध्यमातून मान्यश्री आविष्कार दत्तात्रय पाटीलच्या माध्यमातून ती साईड स्क्रीन लावली जाते, ब्लॅक स्क्रीन, आणि त्याचा फायदा फलंदाजांसाठी होईल. आणि हा पहिल्यांदा हे असं घडताना दिसते या जितेंद्र नागरीमध्ये. मिळेल धावसंख्या स्थिरावले 10 धावा. दुसरा आदरा बसतोय. अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते चेतनच्या माध्यमातून. आपण बघतोय साई स्पोर्ट्स आयोजित धर्मराज चषक 2018, आणि या चषकाचं प्रथम पारितोषिक आपण होतोय 11,111 भव्य दिवस चषक. द्वितीय पारितोषिक 55,555 भव्य दिवस चषक. गोलंदाजी चेतन पुन्हा एकदा ऑन द मार्क. आता पुन्हा एकदा अपील केली जात आहे यावेळेला निश्चितच यष्टीच्या रूपाने दुसरा तर हा चेंडू पडला गेला सरळ यष्टीरक्षक आता थोडस पुढे आला होता फलंदाज. निश्चितच यष्टीरक्षकाने कोणती चुकी केली नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून दिल्या, आणि यष्टीच्या रूपाने मी म्हणेन तिसरा हादरा बसतोय भाईंदर बॉईज भाईंदर संघाला. फलंदाज रोहितच्या रूपाने. रोहित बाद होते, रोहितची खेळी संपुष्टात येते. मी म्हणेन आपण बघतोय वैयक्तिक भोपळा न फोडता यावेळेला बाद होतोय रोहित. निश्चितच मैदान पॅव्हेलियन मध्ये परततोय, नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, तो म्हणजेच
शॉन जातोय. शॉन याच्यावर दारोमदार असेल, मिळून जबाबदारी घ्यावी लागेल, एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल जर संघाला विजयी व्हायचं असेल. कारण 58 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली मॅनेजरच्या माध्यमातून, 2 चौकार लगावले गेले त्याच्या माध्यमातून. मात्र तदनंतर मी म्हणेन गोलंदाजी झाली, मी म्हणेन या वेळेला ती म्हणजे गोडदेव संघाची अप्रतिम गोलंदाजी. मी म्हणेन बांधून ठेवलंय, पूर्णपणे जखडून ठेवलंय मैदानामध्ये सगळ्याच फलंदाजांना आणि वारंवार गडी बाद करतात. आणि निश्चितच मी म्हणेन कुठेतरी फ्रंट फुटला येतोय, पुढे येतोय यावेळेला मैदानामध्ये, तो म्हणजेच गोडदेव संघ. ऑन हायट्रेक गोलंदाज निश्चितच चेंडू पडतोय, पुन्हा एकदा लेग स्पिकचा मारा होतोय आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निर्धाव चेंडूची नोंद. सुनील गावस्करांचं एक वाक्य आठवलं, निश्चितच जीवन आणि क्रिकेटचा संदर्भ जोडला होता की हे जीवन म्हणजे क्रिकेटराचा हुकला तो संपला. निश्चितच यावेळेला तुम्ही मैदानामध्ये चेंडू हुकला तर यावेळेला तुम्ही पुन्हा एकदा बॅकफुटला जाल, तुमच्याकडे प्रेशर वाढेल, धावा जास्त जावण्याचा प्रयत्न केला जाईल. निश्चित पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन चेंडू खेळला जातोय, चेंडू होय मध्ये निश्चितच हा षटकार असेल, अतिशय सुरेख फटका. यस डीजे. फटका यावेळेला चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज आला होता, ओळखलं गेलं आणि निश्चितच भिरकावून दिला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. आणि या फटक्याने मला कोणाची आठवण झाली तर कृष्ण सातपुतेची आठवण झाली. या फटक्याने मला कोणाची आठवण झाली तर मी म्हणेन उस्मान पटेल याची आठवण झाली. आणि या फटक्याने मी म्हणेन अजिंक्य स्पोर्टचा एक आणखीन खेळाडू, अतिशय आक्रमक खेळाडू मी चेतन पाटील याची आठवण झाली. अशा पद्धतीने षटकार मारण्यामध्ये निश्चितच माहीर असे खेळाडू आहेत. चेतन पाटीलचं सुद्धा नाव आहे, निश्चितच चांगला खेळाडू अजिंक्य स्पोर्टचा. आपण बघतोय उद्याच्या दिवसात इन ऍक्शन दिसणार आहे आपल्याला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र हा संघ. ऑन द मार्क चेतन, सुरेख फटका, चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये, 6 धावांसाठी नॉट आउट. अप्रतिम फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज आपण बघतोय शॉनच्या बॅट मधून. यस डीजे. अतिशय सुरेख फलंदाजी. पहिल्या चेंडू खेळला गेला जेव्हा शॉन, असं वाटलं गेलं की निश्चितच कुठेतरी दडपणाखाली आहे, मात्र स्वतःवरचं दडपण झुगारून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतोय, यशस्वी होतोय. 2 षटकार बॅक टू बॅक येतात शॉनच्या माध्यमातून. धावसंख्येवर नजर टाकली, धावसंख्या धाव फलकावर लागली जाते, ती म्हणजेच 22 धावा. अप्रतिम षटकार मारले गेले. यावेळेला षटकारांची हॅट्रिक साधतोय की नाही हे बघणं महत्वाचं असेल मैदानामध्ये. चेतन महागा ठरतोय, जरी 2 चेंडू 2 गडी बाद केले तरी. ऑन द मार्क. यावेळेला मात्र हलक्याच पद्धतीने पॉइंट क्षेत्राकडे कट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चुकतोय. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. षटक संपतायत. 2 षटकाच्या स्वरूपात धावफलका धावा आहेत त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. 3 गडी बाद 22 धावा. थोडी विश्रांती घेत पुन्हा एकदा मैदानामध्ये डीजेकडे वळत. येस डीजे. झालेले आता मात्र चेंडू शिल्लक आहे 18 आणि धावसंख्येची आवश्यकता जिंकण्यासाठी म्हणजे 36 धावा. 18 चेंडू 36 धावा. 18 balls remaining, 36 runs need to win. 18 balls 36 runs. बावीस धावा धावफलकावर लागतायत. आपण बघतोय 2 पंच एकंदरीत या स्पर्धेसाठी 4 पंच आहेत आणि हा प्रश्न पुढे येईल की ज्या पद्धतीने अंपायरिंग होते एक विशेष महत्वाचं आहे, कारण कॉमेंट्री नसलं तर चालेल, मात्र अंपायर आणि स्कोर या 2 गोष्टी टुर्नामेंटमध्ये असणं महत्वाचं असतं. आणि विस्तृत भूमिका यावेळेला मैदानामध्ये परशुराम पाटील, विशाल नाईक बघतोय, अमोल वेतोसकर, नंतर आपण बघतोय ललित भोईर या स्थानिक पंच आहेत. अतिशय चांगली पंच गिरी करताना वेळेला चांगलं डिसिजन, चांगला निर्णय. आणि त्याचं कारण असं की आविष्कार दत्तात्रय पाटील हे नाव पुढे येते. आयोजक आहेत आणि ज्या पद्धतीने बांधणी केलंय, नियोजन केलंय आणि त्या नियोजनामुळे यशस्वीरित्या पुढे जाताना दिसते मला ही स्पर्धा. आणि शेवटच्या दिवशी निश्चितच एक ऐतिहासिक मुवमेंट असेल आणि
तो एक ऐतिहासिक मुवमेंट सगळ्यांच्या लक्षात राहील असा मुवमेंट यावेळेला आविष्कार दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच विनंती असेल की आवर्जून मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थिती दर्शवा. आणि एक महत्वाची आणखीन एक गोष्ट म्हणायची असली तर सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या जातात. आश्चर्याचा धक्का दिला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ऑन द मार्क. यावेळेला इम्प्रोवाइज क्रिकेट, चेंडू जातोय शॉर्ट लाईक क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली जातोय. गोलंदाजी मार्कवर साहिल पाटील येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत धावसंख्या 33 धावा. स्ट्राईक दिली जाते मी म्हणेन शॉन याला. एक चांगली गोष्ट करतोय फलंदाज जोनस की जो शॉनला स्ट्राईक आणतोय आणि सगळा दारोमदार शॉनकडे असेल. क्षमता भरपूर आहे, सिद्ध सुद्धा केलंय, मात्र सातत्य राखणं महत्वाचं आहे, मैदानात राहणं महत्वाचं आहे शेवटच्या षटकापर्यंत जर आपल्या संघाला जिंकून द्यायचं असेल शॉन याला. मात्र साहिल याचा प्रयत्न असेल. आता मात्र फुल टॉस करून खेळतोय. चेंडू जातोय यावेळेला शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली जाते. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवर जातोय. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने धावसंख्येत भर होते 34 धावा. या मैदानाचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर ज्या पद्धतीने रोलर फिरवलं गेलं, ज्या पद्धतीने पाणी मारलं गेलं आणि निश्चितच अतिशय चांगलं मैदान. चेंडू पडल्यानंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. चेंडू पडल्यानंतर मी म्हणेन सरळ यष्टीच्या हातात जातोय. एक चांगलं मैदान तयार करून दिले मावेंनी आविष्कार पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेला एच लागतोय. चेंडू जातोय तो म्हणजेच शॉर्ट थॉटमॅन क्षेत्रामध्ये पंकजाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळतंय. एका धावेने समाधान मानावं लागतंय ते म्हणजे धाव फलंदाज जॉनस याला धावसंख्येत भर होतो. धावसंख्या 25 धावा लागली जात आहे. 25 रन्स ऑन द बोर्ड. तर आपण बघतोय समोर जुचंद्र स्टेशन आणि निश्चितच मध्य रेल्वे हे स्टेशन आहे आणि या स्टेशनवरून आपल्याला गुड्स ट्रेन जाताना दिसतंय. तर क्षेत्ररक्षणामध्ये आपण विरोधनाकडे लक्ष दिलं तर एक लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ मध्ये यावेळेला इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतंय. ज्या पद्धतीने आपण बघतोय विराट कोहलीला बघतोय, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांच्यामध्ये ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. नंतर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं किल्ला बदनर फ्रेंड्स 11 वसई संघाचा संघ होता, त्यांच्यामध्ये सुद्धा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली होती. त्यानंतर वरसाईड वर्तकनगर जो पुढे क्वालिफाय झालाय क्वार्टर फायनलसाठी, त्यांच्यामध्ये सुद्धा चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली आणि त्याच्या जोरावर ते पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो. यावेळेला चांगली रनिंग बिटवीन विकेट भाईंदरबाईच्या माध्यमातून बघायला मिळते. यावेळेला सुपर स्ट्रोक चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, नो डाऊट 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. यस डीजे धन्यवाद. आतापर्यंत जॉनस शांत होता, स्ट्राईक देत होता शॉटला, मात्र थोडंसं शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि ऑफ स्टंपच्या बाहेर होता. ओळखलं गेलं, चेंडूच्या रिसीव्ह झाला आणि भिरकावून दिला मिडविकेट क्षेत्रामध्ये. ती जैल सुरेख षटकार आणि सगळ्यात महत्वाचं कौतुक करायचं झालं शॉनचं तर हवेच्या विरुद्ध दिशेमध्ये हा षटकार मारतोय. अप्रतिम षटकार आणि या 6 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या वेगाने पुढे सरकते ती म्हणजेच 35 धावा धाव फलकावा लागली जाते. अतिशय सुरेख षटकार त्यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू धावन करतोय. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय जॉनसच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सेन्सिबल क्रिकेट निश्चितच पहिल्या याच्या आधी तुम्ही षटकारानंतर निश्चितच ऑफ साईडचा ड्राईव्ह केला जातोय हलक्या हाताने आणि 2 धावा पूर्ण करतोय. कारण धावाची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरतो यावेळेला मैदानामध्ये. तो म्हणजेच भाईंदर संघ धावसंख्या 2 ने पुढे सरते 34 धावा. 3 षटकं संपतायत. 3 षटकाचं संपल तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा भाईंदर संघाची. तुम्ही विश्रांती वेळात पुन्हा एकदा मैदानामध्ये या डीजेला संधी देऊया. डीजे
तर निश्चितच जायचं आहे. नियम आहे हा की 3 षटकानंतर एक खेळाडू जाऊ शकतो आणि त्याला तुम्ही टिप्स सुद्धा देऊ शकतात. एक साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आविष्कार डॉक्टर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल ही नियमावली आहे की 3 षटकं संपल्यानंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होईल त्यावेळेला एक खेळाडू मैदानात जाऊ शकतो तुमचा आणि तो तुम्हाला तो फलंदाजाला टिप्स सुद्धा देऊ शकतो. एक चांगला नियम बघायला मिळतो. कंपल्सरी त्याचा नियम नाही आहे. तुम्ही आधी यावेळेला विकेट बघितले जातील, तदनंतर आपण टॉसचा विचार केला जाईल. ह्याही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तदनंतर नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक नियम आहेत. यावेळेला या मैदानावर असे नियम आहेत की तुम्ही व्हाईट अँड व्हाईट परिधान केलं पाहिजे. तदनंतर कंपल्सरी चेस नाहीये. विकेटवर बघितलं जाईल. नंतर आपण बघतोय टॉसचा विचार केला जाईल आणि 3 षटकामध्ये नंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होतात तेव्हा तुमचा एक खेळाडू मैदानामध्ये जाऊ शकतो आणि चर्चा करू शकतो फलंदाजासोबत. अशा प्रकारची नियमावली या साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला या मैदानामध्ये या टुर्नामेंटमध्ये बघायला मिळते. धावसंख्येकडे नजर टाकतोय. धावसंख्या धावफलकावर लागती जाते 34 धावा. अजूनही 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी ती म्हणजेच 24 धावा. 24 रन्स नीड टू विन. 12 चेंडू 24 धावा. आणि कंपॅरिझन करायचं झालं दोन संघांच्या दरम्यान गोडदेव संघ आणि भाईंदर बॉईज भाईंदर, तेव्हा गोडदेव संघाचे 3 षटकामध्ये 49 धावा होत्या. या वेळेला त्याच्यानंतर जी बॅकफुटला गेलं गोडदेव संघ आणि कमबॅक केलं मी म्हणेन भाईंदर बॉईज भाईंदर या संघाने. आणि आता मात्र अशी स्थिती निर्माण झाली या स्टेजवर येऊन ठेवलं की 12 चेंडू आणि 24 धावा. काउंट डाऊन सुरू होते मी म्हणेन. एकेका चेंडू नंतर हे कोणत्या संघाच्या बाजूने हा सामना झुकतोय हे सुद्धा बघायला मिळणार आहे. कारण एक षटक हवेच्या विरोधात असणार आहे तर एक षटक हवेच्या बाजूने असणार आहे. काय घडते बघूयात. गोलंदाजी मार्कर प्रणय येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचा 4थं षटक घेऊन येतोय प्रणय. पवार सामना करेल तो म्हणजेच शॉन. अतिशय विस्फोटक फलंदाज आहे आणि निश्चितच सिद्ध करून दाखवलंय. मात्र ह्या 12 चेंडूमध्ये 24 धावा होत आहेत का हे बघणं सगळ्यात महत्वाचं असेल मैदानामध्ये. गोलंदाज ऑन द मार्क. पहिला चेंडू उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा, खराब चेंडू. अवांतर धाव मिळते, एक अतिरिक्त धाव मिळते आणि निश्चितच या एक्स्ट्रा धावेच्या रूपाने धावसंख्येत बरं धावसंख्या धाव फलकावं लागली जाते 35 धावा. निश्चितच थोडस आउटस्टम द ऑफस्टम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र नियंत्रण नव्हतं गोलंदाजीवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मार करताना माफ करा चेंडू पडला गेला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू. वाईट राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय यावेळेला गोलंदाज. निश्चितच असं वाटलं होतं लेफ्ट आर्म गोलंदाज आहे का, मात्र राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. मात्र दिशा नाहीये, नियंत्रण नाहीये. आपण बघतोय समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि यावेळेला धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 22 धावा. निश्चित चांगलं करावं लागेल. जिंकायचं असेल तर नियंत्रण ठेवावं लागेल आपल्या गोलंदाजीवर. यावेळेला अतिशय चांगला फटका ऑन साइडला खेळून काढतो. एक धाव पूर्ण केली जाईल. थोडंसं फंबलिंग होत आहे. त्याचा प्रत्यय म्हणजे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मात्र एक धाव महत्वाची आहे. त्याच्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण करणं महत्वाचं आहे. ओव्हरऑल फक्त गोलंदाजाने चांगलं करणं महत्वाचं. तर 11 खेळाडू जे मैदानामध्ये आहेत त्यांनी आपला एफर्ट 100% मैदानामध्ये देणं महत्वाचं आहे. मात्र तसं घडताना दिसत नाही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 38 धावा धावफलकावं लागली जाते. अतिशय सुरेख चेंडू. अतिशय चांगला चेंडू टाकला जातोय. मी म्हणेन गरज होती या चेंडूची आणि बांधून ठेवलं जात आहे. शॉर्ट सिलेक्शन केलं होतं मी म्हणेन मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. सरळ रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची नोंद केली जाते. चेंडू शिल्लक आहे त्यावेळेला. आता आपण बघतोय 10 धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 20. ऑन द मार्क. फॉल्टॉस करून घेतोय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. निश्चितच किती धावा मिळतात. यस चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा लागतोय धर्मराज षटकार. यस विजय. धन्यवाद. चेंडू द्यायचा आहे. निश्चितच अतिशय सुरेख देखणा फटका बघायला मिळाला. त्याचं कारण असं की गोलंदाजाने चुकी केली आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातंय. फुलटॉस दिला आणि फुलटॉसचा पुरेपूर फायदा उचलला गेला फलंदाजच्या माध्यमातून. आपण बघतोय शॉनच्या बॅटमधून हा षटकार आला. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 44 लागली जाते आणि आपण बघतोय
हा जर चेंडू निश्चितच आपण बघतोय एंजल ऑटर्सच्या दोन यावेळेला 4 व्हीलर्स आहेत KUV 100 आणि TUV 300 ह्याच जर गाडीवर चेंडू पडला असता नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरला असता. कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये आजपासून निश्चितच रविवारपर्यंत जर फलंदाच्या माध्यमातून एखादा चेंडू TUV 100 आणि TUV 300 या 4 व्हीलरवर पडला फुलटॉस तर 500 रुपयाचा मानकरी ठरेल. मान्य श्री आविष्कार दत्तात्रय पाटील आयोजकच्या माध्यमातून यावेळेला मैदानाकडे जातोय. निश्चितच सज्ज होतोय गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुपर बॅटिंग बाय शॉन. यस डीजे. आणि वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 27 धावांवर खेळतोय शॉन. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम क्रिकेट बघायला मिळतंय मैदानामध्ये. जशाच तसं उत्तर देताना दिसतोय यावेळेला शॉनच्या माध्यमातून. भाईंदर बॉईज भाईंदरचा संघ हम भी किसी से कम नाही असं सांगून देतो यावेळेला मैदानामध्ये. अतिशय सुरेख फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी बघायला मिळते. मागं ठरतो यावेळेला प्रणय पवार मी म्हणेन मैदानामध्ये. धावसंख्येत भरतो, धावसंख्या 50 पूर्ण करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भाईंदर बॉईज भाईंदर संघ अजूनही 8 धावांची आवश्यकता. 50 धावा लागले आतापर्यंत धाव फलकावर. प्रणय पुन्हा एकदा फुल टॉस. सेम रिझल्ट असेल काय तर येस इट्स अ बेगी आणि हॅट्रिक साधतोय मी म्हणेन शॉन हा फलंदाज. पहिली हॅट्रिक असेल काय या स्पर्धेतील. निश्चितच शॉनच्या माध्यमातून षटकारांची पहिली हॅट्रिक साधली जाते. वेल प्लेड शॉन. आता मात्र औपचारिकता मी म्हणेन पूर्णपणे बॅकफुटला जातोय तो संघ म्हणजेच ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ आणि यावर फक्त 2 धावांची आवश्यकता असेल. यस डीजे. थांबवतोय डीजेला थोडंसं कारण फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. शॉन बघतोय वैयक्तिक आपण 33 धावांवर खेळतोय. 11 चेंडूचा सामना केला आतापर्यंत. चेंडू आलेला आहे आपण बघतोय. आणि मी म्हणेन घोडबंदरच्या ग्राउंडवर एक सामना झाला होता. राई आणि गोडदेव असा सामना झाला होता. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर धावा जमवल्या होत्या राई संघाने गोडदेव संघाने. त्याच्यानंतर मी राई संघाने अतिशय चांगली फलंदाजी केली होती आणि पराभवाचा धक्का बसला होता गोडदेव संघाला. आणि त्याच यावेळेला म्हणजे पुनरावृत्ती होते मैदानामध्ये आणि पराभवाच्या छायेत जातोय तो म्हणजेच गोडदेव संघ. आता फक्त 2 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. ती म्हणजेच भाईंदर बॉईज भाईंदर या संघाला. अक्रॉस द लाईन अतिशय सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चांगला चेंडू टाकला जातोय. कमबॅक करतोय आणि स्टंपिंगच्या यावेळेला एसटीच्या रूपाने बाद होतोय तो म्हणजेच फलंदाज शॉन. शॉनची खेळी संपुष्टात होते. 12 चेंडूमध्ये 33 धावांचं योगदान काढून बाद होतोय शॉन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅच विनिंग पारी खेळली जाते मी म्हणेन शॉनच्या माध्यमातून. अतिशय विस्फोटक फलंदाजी. चेंडू शिल्लक आहेत 6. आता मात्र जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच 2 धावांची आवश्यकता. आणि गडी बाद झाल्यात आपण बघतोय. 4 गडी बाद झाल्यात भाईंदर बॉईज भाईंदर संघाचे. तर ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे गडी बाद होत आहेत ते म्हणजे 8. यस डीजे. दोन्ही संघांनी रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच मड आणि मीरा रोड दोन्ही संघांनी तयार राहायचं लगेचच. यावेळेला 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. निश्चितच फलंदाजाने मला जोनस विचारत होता की विकेट किती पडल्यात. मात्र विकेटची चिंता करण्याची गरज नाही. यावेळेला 2 धावा फक्त आवश्यकता असेल. अतिशय सुरेख फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करताय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. आता मात्र फक्त 1 धावाची आवश्यकता. स्कोर लेवल होतोय. 57 धावा धाव फलकावर लागले जातात. 1 धावाची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. आपण बघतोय साई स्पोर्ट्स आयोजित धर्मराज चषक 2018 आणि अतिशय भव्य दिव्य आयोजन मान्य श्री आविष्कार दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. पराग येतोय. एक चांगला गोलंदाज आहे पराग. फुलटॉस दिला वार एक
अतिशय चांगला फटका झेल होईल काय प्रयत्न केला गेला होता मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर विजयी होतोय तो म्हणजेच भाईंदर बॉईज भाईंदर संघ अभिनंदन 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 मात्र या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल ओम ब्रह्मदेव गोळे संघाचं कौतुक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. येस